आणि आता महाराष्ट्रातल्या इतर घडामोडींकडे वळूयात। जयंत पाटील हे साताऱ्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि अजून त्यांनी भाजपचे माजी आमदार मदन भोसले यांची भेट घेतली आहे। मदन भोसले यांच्या निवासस्थानी या दोघांची भेट झाली। दरम्यान साताऱ्याच्या वाई विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे। जयंत पाटील हे साताऱ्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्यांनी भाजपचे माजी आमदार मदन भोसले यांची भेट घेतली। त्याची ही दृश्य आहेत। मदन भोसले यांच्या निवासस्थानी या दोघांची भेट झाली। साताऱ्याच्या वाई या विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे। जयंत पाटील हे ज्यावेळेला भेटण्यासाठी आलेले होते मदन भोसले यांना, मदन भोसलेंच्या निवासस्थानी त्यांची ही भेट झाली। अर्थात आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने वाई विधानसभा मतदारसंघाबाबत या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। ज्यावेळेला जयंत पाटील हे भोसले यांच्या निवासस्थानी आले होते, सातारा दौऱ्यावरती असताना जयंत पाटील यांनी मदन भोसले यांची भेट घेतली। नंतर आणखी एक मोठी बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवारांच्या हस्ते ओतूरमधल्या स्वर्गीय विलासराव तांबेंच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आणि यावेळी अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंकडून शरद पवारांच्या स्वागताचे फोटो आणि बॅनर लावण्यात आलेत। काही दिवसांपूर्वीच अतुल बेनके हे पवारांच्या भेटीला गेले होते, त्यामुळे बेनके शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। तर आजही अतुल बेनकेंनी शरद पवारांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती, मात्र शरद पवारांनी अतुल बेनकेंची भेट नाकारलेली आहे। मात्र ज्यावेळेला शरद पवार यांच्या स्वागतासाठी जे बॅनर लावण्यात आलेले ओतूरमधल्या स्वर्गीय विलासराव तांबेंच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासंदर्भात, त्यावेळी अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांचे फोटो शरद पवारांच्या स्वागताच्या बॅनरवरती होते आणि काही दिवसांपूर्वीच अतुल बेनके हे पवारांच्या भेटीला सुद्धा गेले होते, त्यामुळे ते पवार गटात म्हणजे शरद पवार गटामध्ये जाणार असल्याची चर्चा होती। आज देखील अतुल बेनकेंनी शरद पवारांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती, मात्र अजून तरी काही वेळ मिळालेली नाही। तर इतरही सगळ्या घडामोडी न्यूज 18 लोकमतवरती तुम्हाला बघायला मिळतील। मात्र तुर्तास वेळ झाली या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची। मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।